मुंबई पोलीस आयुक्तालय शिपाई भरतीचं नोटिफिकेशन आलेलं आहे। तुमची मैदानी चाचणी 11 फेब्रुवारी पासूनच चालू होत आहे। पहिल्या दिवशी 2,500 मुलींना बोलवणार आहेत, नंतर 2 दिवसानंतर मात्र एका दिवसात 5,000 मुली आणि मुलांचं जे आहे तर एका दिवशी 4,500 असे पहिले 2 दिवस आणि नंतर मात्र 9,000 विद्यार्थी बोलवणार आहेत। म्हणजेच एका दिवसामध्ये जवळपास 14,000 विद्यार्थी मैदानी चाचणीसाठी तिथं असणार आहेत। मग ह्याचं जर तुम्ही गणित काढलं तर तुमच्या सहज लक्षात येईल की समजा 2,10,000 अशी आपण राऊंड फिगर पकडली, एवढे विद्यार्थी आहेत, 14,000 आहेत, तर 15 दिवसामध्ये तुमची मैदानी चाचणी संपतीये। परंतु त्याच्यामध्ये आपण हॉलिडे पकडले, तुमचे अजून काही शासकीय सुट्ट्या असतील त्या पकडल्या, त्यासोबतच तुमचे पहिले 2 दिवस ते लोक बोलवणार नाहीत, ह्याच्यामध्ये तुम्ही अजून 7 दिवस ऍड केले तरी सुद्धा 3 ते 5 मार्च पर्यंत तुमची मैदानी चाचणी संपणार आहे। त्यानंतर 8 दिवसाच्या आत निकाल लावतात आणि पुढच्या 10-12 दिवसामध्ये तुमच्या लेखी परीक्षेचे हॉल तिकीट येतात। मागच्या वर्षी कशा पद्धतीने एक्झाम झाली होती ते बघून घ्या, इतर जिल्ह्यांची सुद्धा बघून घ्या, जेणेकरून तुमची तयारी चुकणार नाही, कारण शेवटच्या टप्प्यात आपली तयारी जोरदार झाली पाहिजे। फक्त मैदानी चाचणी नाही तर मैदानी चाचणी सोबत तुमची लेखी परीक्षा सुद्धा व्यवस्थित झाली पाहिजे। ताकद लावा, झोपले असाल तर जागे व्हा, शेवटची संधी म्हणून फुल ताकद लावून करा। मैदानी चाचणी एकदाच करा, 2 टाइम पळू नका, नको त्या गोष्टीवर लक्ष देऊ नका। आपल्या ज्या कामाच्या गोष्टी आहेत त्याच्यावर लक्ष द्या आणि लवकरात लवकर सिलेक्शन होऊन ह्याच्यातून बाहेर पडा। धन्यवाद।